इंटरप्राइज संघाची सर्वसेनाची अशी जी चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा सामना जिंकू आणि उद्या ठीक 5 वाजता रिलॅक्स मध्ये येऊ. पण कुठला संघ सामना जिंकेल आणि कोण हारेल? तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. पाहतोय प्रिन्स इंटरप्राइज संघाची सलामी जोडी राजन आणि तिच्या समेत पाहतोय आपण संतोष. एक खूप चांगली जोडी आहे. 40+ जर आपण विचार केला भिवंडी क्रिकेटमध्ये तर त्या बंद्यावरती कॉलेज संघाचे 2 आघाडीचे खेळाडू आहेत आणि ते मात्र आपल्या गावाच्या प्रीमियर लीग मध्ये सलामी जोडी करताना. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र सज्ज होईल. ज्यांनी अतिशय सुरेख उच्च कोटीची बॉलिंग पाहिली प्रत्येक पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो म्हणजे मिथुन. तर सामनावीर राकेश आपण यायचंय. मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार ज्यांनी पटकावले राकेश एकच मारा लेकिन बॉडी सॉलिड मारा. आणि हर्षल उत्कृष्ट झेल टिपल्याबद्दल आपल्याला सुद्धा बक्षीस आहेत. आपण सुद्धा यायचंय. राकेशदा आपण या लगेच चला विनंतीशीर आपल्याला. आणि हर्षल यांचं पाहतोय की आपण आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट झेल टिपला होता त्यांनी आणि ह्या बक्षीस देण्यासाठी मी आदरणीय संकेत मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट झेल सामन्यातला ज्यांनी टिपला होता त्याला आपण हा बक्षीस द्यायचा आहे. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तर पहिला चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलाय. छोट्या बॅटचा वापर केला होता ऑन ड्राईव्ह आणि असंच एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. वेलकम राकेश यांचं आगमन झालेलं आहे. मॅन ऑफ मॅच गोल्डन षटकार ठोकला होता आणि असं वाटलं होतं की संघ पराभूत होईल काय पण एक षटकार आणि सामना जिंकले. तर पहिल्या चेंडूवर मात्र राजेंना हा खाता उघडतोय आणि आता मात्र संतोष सज्ज होते खेळण्यासाठी. याच पाहता हा चांगला चेंडू होता पाहतोय आपण. तर पाहतोय आपण आमचे कॅमेरामॅन आदरणीय तानाजी पाटील साहेब खूप मोठा आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि कबड्डीची ठाणे जिल्ह्याची एक नामवंत पंच म्हणून ज्याचं नाव सातत्याने आपण घेतोय. यावेळेस पात्र टॉप पिच हवेत झेल होईल काय प्रयत्न चांगला केला जातोय. अफलातून झेल पाहतोय आपण. लाजवाब झेल. हे पाहू शकता रिप्ले मध्ये जवळपास प्रथमेश पाहिलं की आपण बॅकवर्ड स्क्रोलिंग उभा होता आणि मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये येतोय. अप्रतिम एक चांगला झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन. पण कौतुक करावं लागेल आजच्या दिवसामध्ये सर्वात हायस्ट विकेट टेकिंग गोलंदाज जो कोणी असेल तो म्हणजे मिथुनचा हा या स्पर्धेतला 6वा फलंदाज त्याने बाद केलाय. म्हणजे अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय अप्रतिम क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळते मिथुनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. पण आता मात्र राजेनेला आक्रमण करावं लागेल. या कडक डीके ऑन द रेसचा फटका पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून. पण कुठंतरी असं वाटलं होतं की जेव्हा बॅटमधून आवाज आली होती पण टायमिंग मिस्टेक होती. फक्त आणि फक्त 2 धावा या कम्प्लीट करेल फलंदाज राजन. व्यक्तिगत 3 ओव्हर संघात धावसंख्या सुद्धा पाहतोय आपण 1/3. सामन्याचे पंच म्हणून जबाबदारी पार पडताना पाहतोय आपण नो डाऊट भिवंडीतले नामवंत पंच गोकुळ पाटील सर आणि दिनेश नाईक सर मैदानाच्या आतमध्ये. या स्पाता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र सहज संधी होती स्ट्राईक रोटेट करण्याची. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 4. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखक जॉईंट होत आहे मयूरचा आजचा दिवस उदास असेल पण आयोजक कमिटीमध्ये मयूर यांचा खूप लाखमोलाचा वाटा आहे. सज्ज होताना गोलंदाज या स्पाता चांगला चेंडू होता. परत एक सिंगल इथे मात्र सहज कम्प्लीट करेल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण अजून एकदा मिथुन यांनी अतिशय चांगलं षटक हाताळलं. फक्त धावा खर्च केल्या ते इथे मात्र 5 आणि 1 गडी बाद केलंय. यानंतर जो सामना होईल दोन्ही संघाचे संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचंय. जयमाला ट्रान्सपोर्ट विपक्ष रिद्धी सिद्धी ग्रुप या दोन्ही संघादरम्यान तो सामना असेल. दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये
येणं गरजेचं आहे. पण पहिल्या षटकामध्ये एक चांगली बॉलिंग पहिली आपण ज्या प्रकारे इथं मात्र मारा केला होता मिथुन दा यांनी, ज्या प्रकारे घातक गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये तिच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या सामन्यात 3 विकेट, दुसऱ्या सामन्यात 2 विकेट आणि या सामन्यात मात्र 1 विकेट, असे एकूण 3 सामन्यामध्ये त्याची 6 विकेट आतापर्यंत मिथुन यांनी प्राप्त केलेले आहेत. थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. सातत्याने हे उल्लेख करतोय मी की भिवंडी टेनिस क्रिकेटला उच्च कोटीवर नेण्याचं काम ज्यांनी केलंय ते प्रिन्स स्मिथच्या माध्यमातून. आता मात्र बरेचसे लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहतोय आपण, पण जुनं ते सोनं आणि क्वालिटी ती क्वालिटी असते हे दाखवले ते मात्र प्रिन्स स्मिथ ऑल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. आणि कॉमेंट बॉक्स मध्ये जॉईंट होताना आमचे पंच सूर्यकांत दादा मोरे, स्वागत आहे आपलं या. तर व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील येतोय. सुनीलचा पहिला चेंडू, हा चेंडू मात्र लाईन कुठे हे चेक करतील पंच. गोकुळ पाटील सरांची दुनिया समांतर रेषेत, सुनील याला मात्र अजून पहिल्या चेंडूची टाकण्याची प्रतीक्षा असेल. व्हाईटने सुरुवात करतोय, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 6. 5 षटकाचा सामना आहे, किमान तुम्हाला 55 किंवा 60चा आकडा पार करावा लागेल. याच पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू मात्र पाहतोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र संधी होती एक सिंगल. पण मयूर जर विचार केला आपण या 6 संघामधून एक जमेची बाजू एक लक्षात आली की प्रिन्स इंटरप्राइज संघाची गोलंदाजी ताकद खूप मजबूत आहे. हरे जोशीसाठी सोडत संधी आहे, एक शिक्सरसाठी 5,000 मुकेश पाटील यांच्याकडून. क्या बात आहे, एक प्रति षटकाला 5,000. याच पात्र हा चेंडू परत चुकीची लाईन आहे. पंचाची दुनिया समांतर रेषेत व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहते आपण आता मात्र पुढे सरकते ती 8. रिव्हर्स अटेंड करायचं होतं, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. दोन्ही संघांनी आतापर्यंत पाहतोय की आपण 2-2 सामने जिंकले आहेत आणि दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण की नंतरच्या 2 मध्ये एक जरी विजय संपादन केला तर टॉप 4 मध्ये प्रवेश करू शकता. पुलचा फटका चांगला आहे, खाली क्षेत्रामध्ये अतिशय वेगा चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आलाय हा दमदार चौकार. हरेश पाटील साठी, हरेश जोशी साठी सुवर्ण संधी असेल. प्रति षटकाला 5,000 रुपये रोख रक्कम. याच पात्र अजून एक चांगला फटका आहे, पण फटका फसलाय आणि एक चांगला झेल टिपल्या गेला. दुसरा फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण भाविक येतोय. भाविकीला मात्र चांगली इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल, कारण की संघ अडचणीत आहे. 2 बाद फक्त आणि फक्त धावा आहे त्या 12. दुसरं P2चं षटक पाहतोय आपण, पॉवर प्ले 2चं षटक प्रगतीपथावर. गती परिवर्तन ओळखलंय आणि चेंडूला पाठवलंय. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. नशीब म्हणावं लागेल, अजून थोडीशी ताकद जर असती तर रोख रक्कम 5,000 रुपये भेटले असते. पण इथे मात्र अपेक्षा असतील की चौकारला सुद्धा काहीतरी बक्षीस लावण्यात येईल. मुकेश पाटील यांच्याकडून हरेश जोशी याला षटकाराला बक्षीस आहे, पण अपेक्षा असेल की चौकार मारलंय, चौकारला सुद्धा काहीतरी बक्षीस लावेल काय, हा प्रश्न निर्माण झाला असेल. पण ठाम आहे, आम्ही षटकारालाच पैसे देऊ. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र पुढे सरकते ती 16. सज्ज होताना याच पाहता हा चेंडू चांगला होता, असं वाटते की चेंडू बॅटची कट घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, आणि आता मात्र फलंदाज बाद झाले. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 3 बाद 16.
अजून मात्र येणारे 3 षटक 50 किंवा 55 आकडा हा संघ पार करेल काय. या संघाकडे भन्नाट फॉर्म मध्ये असलेला सुनील पाटील हा फलंदाज आहे. एक बॉल झाला ना. एक बॉल झाला. मग तरी तर मात्र पाहतोय की व्यक्तिगत स्वतःच पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. अमर येतोय. चला आपण सर्व थांबवायचंय अमर, कारण की यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत आणि आता मात्र पाहतोय की मध्यरात्रीची आहे. इथं मात्र 1:20 म्हणजे या सामन्याला 2 सव्वा 2 पर्यंत सामना जाईल. तर अमर येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल तो भाविक, एक युवा फलंदाज, आकर्षक फटकेबाजी करावी लागेल. आणि नॉनस्ट्राईकला पाहतोय आपण प्रणय, चांगली जोडी पाहतोय आपण प्रिन्स एंटरप्राइज संघाच्या माध्यमातून. अमरचा चेंडू पाहतोय आपण स्ट्रेट डोईचा फटका होता. मी डाऊनला चेंडू आता मात्र ठेवला होतो. एकदा पूर्ण फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. भाविक व्यक्तिगत आपला स्वतःच खातं उघडतोय. संघात धावसंख्या पाहतोय आपण 17 आणि कुठल्या संघाला होईल खतरा. आता मात्र पाहतोय की आपण या स्पर्धेच्या दिवसातला हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ज्या फलंदाजीच्या नावावर आहे तो म्हणजे 13 चेंडूमध्ये 48 धावांची ही आकडली होती नंदन पाटील यांनी. आणि सर्वात चांगली बॉलिंग आतापर्यंत जर पाहिली आपण तो नो डाऊट पाहतोय आपण की आतापर्यंत हायस्ट विकेट टेकिंग गोलंदाज जो ठरलेला आहे तो म्हणजे मिथुन. याच पाता फटका हवेत आहे, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण इथं मात्र खराब क्षेत्ररक्षक मी तर म्हणेन. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार. षटकाराने मात्र प्रणय, खूप मोठं नाव आहे कालेच्या संघामध्ये जर पाहिलं आपण तर खातं उघडतोय. संघात धावसंख्या आता मात्र पुढे झपाट्याने सरकते 23. गोलंदाज अमर सज्ज होताना आणि आमच्यासोबत सर्वात जास्त धावा खर्च करणारा गोलंदाज जो ठरलेला आहे मयूर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. याच पात्र सफल झालाय. हा फटका हवेत आहे आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. प्रणय बाद. फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण पाठीराखे. प्रत्येक संघाचे खेळाडू, संघ मालक आणि प्रत्येक संघाची पाठीराखे. अपेक्षा होती प्रणय यांच्याकडून एक मोठ्या खेळीची, पण लगेच वापसी करतोय आणि मजबूर केल्यास केवढलेक आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल देण्यासाठी भाग पाडलं होतं आणि मोठा फलंदाज बाद झालाय प्रिन्स एंटरप्राइज संघाचा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण कल्पेश. 4 बाद धावा आहेत त्या धावफलकावर. 30 षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय. एक गडी बाद करतोय अमर आणि इतर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. याच पात्र भायुच्या बॅटमन जरा फटका सुरेख स्टँडर्ड डिलिव्हर येईल हा षटकार. कल्पेश यांनी जर लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर कालेर गावाची लोकप्रिय अनिजित डिसिजन अजून थोडस रिप्ले मध्ये पाहतोय. कल्पेश यांनी 3 षटकार जर मारले तर पवन पाटील म्हणजे लाडके भुरे यांच्याकडून 1000 रुपये दिले जाईल. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे.
चेंडूला भिरकावलाय स्कुलरच्या वरतून आला एक दिला तो पहिल्यांदा उत्तुंग षटकार. पहिल्यांदा दिला ते अँगल मध्ये बघायला लागेल ते कॅमेरा तो उतरले खालते थांब थांब आपण बघू आहे अंदाज लावू चौका चौका तर जो चौका रे चौका फक्त एक षटकार आलाय आणि त्यापूर्वीचा मात्र चौकार होता. तर षटकाची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर. आता मात्र इथं सिक्स मारला ना भाई लास्ट बॉलला सिक्स आहे एक बॉल राहील तरी अरे एक छक्का एक चौका तो काउंट आहे ना तो काउंट असेल बोलते एक बॉल अरे पहिला सिंगल दुसरा छक्का एक तिसरा विकेट चौथा छक्का पाचवा चौका सहावा छक्का धावसंख्या पाहतोय आपण 38. पहिला सिंगल धावसंख्या 38 झालेली आहेत. सिक्स तिसरा विकेट हां थांबा थांबा एक मिनिट मला तर या षटकामध्ये एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं आपण विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. इथं मात्र पाहतोय आपण लाल बॉल असेल आमचे 32 होता तर व्यक्तिगत स्वतःच दुसरं संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण चौथं षटक टाकण्यासाठी निखिल पाटील यांच्याकडून सुद्धा कल्पेसाठी सुवर्ण संधी आहे. प्रति षटकाराला 500 रुपये. पण आता मात्र बक्षीस वाढलेलं आहे. फटकेबाजी करेल काय? चांगला चेंडू होता, वाईड यॉर्कर टाकलं गेलं. अप्रतिम धमाकेदार सुरुवात करतोय सुनील पाटील या षटकामध्ये. सुनील पाटील सज्ज होताना याच पात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला पाहतो आपण कव्हर क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ठेवला होते. एक धाव पूर्ण फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 33. याच पात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण टेकअप करता आला नाहीये. जमिनीलगत हा फटका पाहतोय आपण. लॉंगॉन क्षेत्राकडे दुसऱ्या धावची मागणी ते मात्र करताना पाहतोय पण नकारतोय. भाविक वापस पाठवतोय. धावसंख्येत भरपडती धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र धावसंख्या 35. अप्रतिम चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. वेगवान चेंडू फ्रंटला येऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण आतापर्यंत या षटकामध्ये सुनील पाटीलच्या माध्यमातून. अजून एक हा चेंडू चांगला होता. आता मात्र संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. ज्या प्रकारे सुनील पाटील नावाचा हा गोलंदाज अतिशय तिखट मारा करताना पाहतोय. वातावरण थंडगार आहे पण वेगवान गोलंदाजी करताना सुनील पाटील दोन्ही संघाचे कर्णधार एकाच्या हातात बॅट तर दुसऱ्या हातामध्ये बॉलिंग अफलातून ग्रेट षटक हाताळले गेलं. बॉल बाकी आहे ये ओव्हर कसा केला त्याचे एक बॉल बाकी त्यांचे एक बॉल बाकी दोन सिंगल आले ना दोन सिंगल लिहिल्या मग दोन सिंगल आले आणि तुम्ही एकच टाकले कल्पेश स्ट्राईकला कसं आहे तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 35. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली या षटकामध्ये. आणि आता मात्र अंतिम षटक कोणाकडे सोपवणारे पाहायचं आहे. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संगणक आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. जयमाला ट्रान्सपोर्ट विपक्ष रिद्धी ग्रुप दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. त्यानंतर मात्र शेवटचा सामना होईल कारण की नंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत.
चला आपण वेळेचा बाण ठेवायचंय आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 35-3 बाद. भाविक खेळतोय व्यक्तिगत 5 चेंडूमध्ये 12 या धावसंख्येवर आणि कल्पेश मात्र आतापर्यंत त्यांच्याकडून धीमी बॅटिंग पाहायला मिळते. 5 चेंडूचा सामना केल्याने फक्त 1 या धावसंख्येवर कल्पेश खेळतोय आणि अंतिम षटकामध्ये जरी तुम्हाला 50 आकडा पार करायचा असेल तर मात्र चांगली बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. गोलंदाज अंतिम षटकमध्ये येतोय मारा करण्यासाठी हेमराज. रेटावर तो विकेट. फुल टॉसवर फटका पाहतोय आपण डाऊन द ग्राउंड. सुनील पाटील अतिशय वेगात चेंडू होतोय. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. इथं मात्र निश्चित पोहोचू शकणार नाही. पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद होतोय तो. इथं मात्र कल्पेश. तर भाविक याला मात्र हा षटक खेळावं लागेल कारण की जर 40 किंवा 25 आकडा पार करायचा असेल. आता पण चांगली बॅटिंग आहे पण एका साईडला पाहतोय की विकेटची पर्सेंट कायम आहे. सुरुवात प्रणय यांनी चांगली केली होती. षटकांनी खातं उघडलं होतं पण अजून एक षटका ठोकण्याच्या नादामध्ये स्कवलिक क्षेत्राकडे झेल देऊन बाद झाला होता. हेमराज राईट आर्मवर द विकेट. याच मात्र फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. अतिशय वेगात चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनकडे सरकताना पाहतोय आपण दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि संधी होती आरामात. या 2 धावा कंप्लीट तिथे मात्र करतोय फलंदाज भाविक. व्यक्तिगत 15 या धावसंख्येवर भाविक पोहोचतोय. येणारे इथून मात्र अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 50 आकडा संघ पार करेल काय. प्रिन्स एंटरप्राइजेसच्या संघाची गोलंदाजीची ताकद खूप मजबूत आहे. जर 50 आकडा पार केला तर मात्र कठीण अग्निपरीक्षा घेऊ शकतात गोलंदाज. चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू पण धाव घेण्यापासून नकार पण शेवटी मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. लेग बाईटचा इशारा येते पंचाकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 39. येणारे इथून मात्र अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये 12 किंवा 10 जर लावल्या गेल्या तर एक चांगली धावसंख्या होईल. याच पात्र हा फटका पाहतोय आपण आडव्या बॅटनी. मिडविकेट क्षेत्राकडे डीप मध्ये चेंडू ठेवला होतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल आणि धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती 40. हेमराज चांगला षटक हाताळताना. याच पात्र परत हेलिकॉप्टर उडवायचा होता पण बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडूला घेतला नाहीये. दुसऱ्या धावेपासून रोखू शकणार नाही भाविक याला आणि या 2 धावा सहज कंप्लीट. आता मात्र 30 पण धाव पूर्ण. एक धावा जेव्हा तुम्ही टार्गेटचा पाठलाग करताना खूप कठीण असतात. धावा वाचवणं गरजेचं असतात. याचबरोबर धावसंख्या झाली ती 43. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहतोय आपण या इनिंगचं. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जयमाला ट्रान्सपोर्ट विपक्ष रिद्धी सिद्धी ग्रुप अशी फाईट पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपले पहिले 2 सामने गमावलेत म्हणजे 10 सामन्यात त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण असेल. याच पात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. अतिशय वेगात थ्रो येतोय पण बॅकअप करता आला नाही. या 2 धावा सहज कंप्लीट आणि चांगलं पाहतोय की इथं मात्र कुठली धाव घेणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवते छोटासा खेळाडू. आणि याचबरोबर पाहतोय की आपण 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावर 45 धावा धावफलकावर 46 धावाचं टार्गेट आहे. तर टॉस बॉक्स मध्ये मी आपल्याला घेऊन जातोय. दोन्ही संघाचे संगणक तिथे मात्र सज्ज आहेत आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज असेल टॉस करण्यासाठी संदीप बागुल सर. जयमाला ट्रान्सपोर्ट आणि रिद्धी सिद्धी ग्रुपचे कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचे.
जयमाला ट्रान्सपोर्टचे कॅप्टन आणि रिद्धी सिद्धी ग्रुपचे कॅप्टन यावं मी कॉइन नी मोबाईल ओली कुसुकी करूया ओली कुसुकी अरे कॉइन माग ना त्यांच्या लगेच कॉइन बी नसतो ना घरी बसला बरं डबल या ठिकाणी नाणेफेकी होत असताना रिद्धी सिद्धी आणि जयमाला ट्रान्सपोर्ट या ठिकाणी नाणेफेकी होती. नाणेफेकी जिंकली आहे जयमाला ट्रान्सपोर्ट संघाने. आपला निर्णय बॅटिंग करणार. निश्चितच बॅटिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांचं लक्ष द्या. 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि असे कोणते फलंदाज आहेत की जे चांगली कामगिरी करतील. फलंदाज सगळेच आहेत. बघूया आता काय ते मेन मैदानावरच आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर टू राहुल भोईर. थँक्यू सो मच. तर चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करूया. वेळ न घेता प्लीज. काय नाही काम बी काम आपल्या बंदरलाच काम आम्हाला जावं लागते. आदेश पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे हरीश साठी विकेटच्या ट्रिकला 5,000 रुपयाचं. चला घाईकरांनी मॅचला आपण सुरुवात करायची कारण का अजून आपल्याला भरपूर सामने या दरम्यान कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी. अंपायरला विनंती असणार आहे आपण थोडीशा दरम्यान सूचना द्या. खेळाडूंना देखील अजूनही आपल्याला दरम्यान इथनं जर हा सामना आपण जर दरम्यान वगळला तर अजूनही आपल्याला 3 मॅच कव्हर करायचे आहेत आणि वाजलेत 1:15. चला टार्गेट विजयासाठी दरम्यानचा आताचा आपल्याला हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतो. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला नाईक सरांचा. बघा उद्याचा शेड्यूल जो काय असणार आहे टायमिंग जो असेल त्या वेळेवरती उपस्थित राहावं लागणार आहे. आता अजून वेळ तर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये तर बघूया. उद्या 10 मॅच आहेत जे मिनिमम 4 वाजता पहिला सामना तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये चालू होणं गरजेचं असेल. त्या विकेटचा प्रयत्न केला कीपरना. ओव्हर थ्रोच्या काही धावा मिळतील आणि आता मध्ये त्याचा फायदा होत असताना दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली.
जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतो. शिटांचा टाळांचा आवाज, अंपायरचा इशारा, बाईचा आपल्यापर्यंत आला. स्कोर बोर्ड या दरम्यान 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयासाठी या मॅच मध्ये जास्त मोठं टार्गेट नाही आहे, मध्ये तरी देखील ही मॅच आपल्याला नक्की चांगली पाहायला मिळेल. 46 टार्गेट आहे. आज स्पर्धेची बघतो आपण पहिली रात्र होती. 2 नक्कीच रात्रीमध्ये आपल्याला स्पर्धेचं नक्कीच आयोजन पाहायला मिळतं. दिवस रात्र आता तर डे नाईट शेड्यूल आहे. स्कोर 3. ओस देखील पडतोय भरपूर. डाव फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं आणि ओस जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा तेव्हा दरम्यान धावा चेस करणं एवढं सोपं नसतं. पुढील चेंडू दरम्यानचा हा चेंडू आपण बघतो खराब आहे. स्क्वेअर लेगच्या अंपायरनं लगेचच नो बॉल घोषित केला. खराब चेंडू बसणार आहे. येणार चेंडू फ्रीटचा असेल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या दरम्यान 1 न जाते पुढे. स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळतो 4 या आकड्यावरती. 4 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट आणि सुंदर क्लायमेट आहे आणि सुंदर बंद्रा मारुती काल्हेर हा क्रिकेट ग्राउंड. फ्रीटचा बॉल या दरम्यानचा फटका ऑन साईडला खेळले. तिकडा फिल्डर उपस्थित आहे. चेंडू चिस्तून फिक करेपर्यंत धाव मित्र मिळणार आहे एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा स्कोर बोर्डवरती. विजयासाठी 46 धावा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल करत असताना पुढचा बॉल दरम्यानचा चांगला चेंडू बोल्ट करत असताना अप्रतिमा चेंडू होता. पहिला धक्का लागत असताना दरम्यान प्रिन्स इंट्रापाजस या टीमला. चला बॅटर लवकर या. माफ करा दरम्यान हेमन इंट्रापाजेस संघ दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धावा चेज करत असताना या दरम्यानचा आताचा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झालाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 6 या आकड्यावरती. न्यू बॅटर मिथून आले. दबील आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटच्या दरम्यान संपर्क कदाचित असावा कारण का अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला नाहीये म्हणजे बॅटकटची धाव असणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 7 या आकड्यावरती. 7 रन इन बोट. 7 धावा स्कोर बोर्ड वरती. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल करत असताना हुक करण्याचा प्रयत्न होता. फटकाचा सुंदर खेळाला. धावा देखील चांगला मिळेल. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत अजूनही आलेला नाही आणि आता येत असताना हा षटकार आहे. सिक्सरनं संघाची धावसंख्या दरम्यान 6 न जाते पुढे. स्कोर एकूण 13 या आकड्यावरती. विजयासाठी 46 आता आणखीच मॅच मध्ये बनवायच्या आहेत. हेमन एंटरप्राइजेसच्या टीमला चांगली मॅच पाहायला मिळणार आणि आता मात्र आक्रमक फटके देखील षटकार येतोय फलंदाज योगेशच्या बॅट मधून. दरम्यानचा हा देखील फटका चांगला आहे. तिथे मात्र फिल्डर उपस्थित आहे. डेरेकिटचा प्रयत्न केला मात्र तेवढाच वेगानं एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 14 वरती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या एकेरी संघाची एकूण धावसंख्या 14. 14 रन इन अ बोट. चला थोडासा वेग कमी घ्या.
चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर राजन आलेत. राऊंड विकेट व्हेरी गुड शॉट आहे. बागपूरला जाऊन कट करत असताना स्लाइस केला आहे. चेंडू मात्र भरपूर वेगाने चालला. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. स्कोर 18 वरती. चांगला शॉट आणि फटका देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. उद्या देखील आपल्याला 10 मॅच कव्हर करायच्या आहेत. म्हणजे उद्या दरम्यान आपल्याला भरपूर लवकर शेड्यूल सुरू करावा लागेल. 4च्या सुमारात दरम्यान कुठल्याही परिस्थितीत सामना सुरू होणं गरजेचं. चांगला चेंडू फुल ऑर्लेनचा होता. अंड्याचा हा फटका सुंदर. तिकडे डीप मध्ये फलंदाज उपस्थित आहे. चेंडू शिस्तून फेक करतील. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला आहे आणि या आता धावाच धावा. आता मात्र धावाच धावा आणि भरपूरच धावा. चेंडू मात्र बघता बघता बाउंड्री लाईनच्या दिशेनं पोहोचला होता. चेंडू चिस्तून फेक करेपर्यंत एकूण या पूर्णच्या पूर्ण धावा 4. खराब क्रिकेट. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 आकड्यावरती. अंपायर काय चर्चा करत असताना बघूया. वन शॉट आहे. यस सर. म्हणजे 3 धावा. धावसंख्या 21. नेक्स्ट बॉल. आरामदायक खेळण्याचा प्रयत्न. दांडी गोल केली जाते दरम्यान बॅटरशी. चांगला चेंडू होता. विकेटचे पतन खेळाडू बाद. सुनील पाटील जसे आले मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर बघा किती होत असताना. एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू आहे. उद्या बरोबर 2:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. दुपारी 3 वाजता पहिला सामना असणार आहे. टायमिंग बघा दरम्यान कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलाय. तीन म्हणजे तुम्ही मिनिमम 3:30 पर्यंत याल. बघा या वेळेवरती 4ला आपल्याला सुरू करायचं म्हणजे ते सांगायचंय काय असं की 3 पर्यंत. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा चेंडू चांगला होता. फुल ऑर्लेनचा सन्मान देत असताना सुनील पाटील त्या चेंडूला धावेत नाही मिळणार नाही. स्कोर आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो 22 आकड्यावर. 21च आहे माफ करा कारण का एक धाव दरम्यान मगाशी कमी होती. 1 शॉट होती. 21 धावा स्कोर बरोबर आहेत. विजयासाठी 46 टार्गेट आहे मॅच मध्ये. आज सामना जिंकण्यासाठी षटकातील पुढील चेंडू. या दरम्यानचा फटका चांगला आहे. टर्न केला. वेगवान शॉट आहे. चेंडू मध्ये भरपूर वेगाने चालला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील पाटीलचा धमाका. धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती.
नेक्स्ट बॉल. हा दरम्यान हा फटका हवेत खेळलेत. फटका हा देखील सुंदर आहे. आउटफील्ड फास्ट आहे. दोन खेळाडू मात्र चेंडूच्या मागे धावून चाललेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील पाटील अंपायर चौकार नाहीये का? गोकुल सर काय दरम्यान चर्चा करतायत बघूया. थोडासा वेळ लागतोय. चकीचा निर्णय अंपायरचा आपल्यापर्यंत आला. आता मात्र 4 धावांचा आहे. चौकार आहे. कारण का जोपर्यंत अंपायर निर्णय देत नाही तिथनं नक्कीच आम्ही मात्र इथनं अलॉसमेंट करणं योग्य नसणार आहे. म्हणून अंपायरने थोडासा वेळ घेतला. दरम्यान थोडीशी चौकशी केली आहे आणि त्याच्यानंतर मात्र निर्णय आमच्यापर्यंत कळला की हा चौकार आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोर 29. 29 धावा स्कोर बोर्डवरती. जबरदस्त बॅटिंग आहे. दरम्यान आपल्याला सुनीलची पाहायला मिळते. सुनीलच्या माध्यमातून चांगला खेळ झाला आणि दोन्हीही सामने जे खेळले दरम्यान हेमन एंटरप्राइजेसच्या टीमने त्या दोन्ही मॅच मात्र जिंकलेले आहेत. लीग स्टेज मध्ये पहिली नक्कीच प्रत्येकी सामना जिंकणं भरपूर महत्वाचं असतं. तिसरी मॅच दरम्यान बॅक टू बॅक खेळत आहेत. या देखील मॅच मध्ये आतापर्यंत पगडा तर भरपूर भारी आहे. स्कोर आपल्याला 29 29 वरती पाहायला मिळते. विजयासाठी 46 टार्गेट होतं आणि सुंदर आणि अप्रतिम आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते या देखील मॅच मध्ये. हेमन एंटरप्राइजेसच्या टीमच्या माध्यमातून प्रिन्स एंटरप्राइजेसनं पहिल्या इनिंग मध्ये 45 बनवल्या होत्या. बॉलर दिलीप पाटील एक सिनियर खेळाडू कालेर गावचे. दरम्यानचा नो बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. दिनेश नाईक सरांनी या दरम्यान इशारा केला नो बॉल आणि फिल्डिंग मध्ये चुका. आता करावं तर काय करावं. रात्रीची वेळ आहे आणि आउट लाईन मध्ये काही फिल्डर आढळलेत आणि नाईक सरांनी आणि या दरम्यान गोकुळ सरांनी लगेचच सांगितलंय की हा नो बॉल आहे. फ्रेड देखील असेल. नो बॉल यस. 5 फिल्डर या दरम्यान 6 खेळाडू एका साईडला. अरे बापरे. मग अशीच उल्लेख केला की आउट लाईन मध्ये काहीशे फिल्डर 6 फिल्डर जर एका नक्कीच आउट साईडला असतील तर नियमाने मात्र हा नो बॉलच आहे. फ्रीड देखील असेल. रात्र जरी किती झाली असेल मात्र आमच्या अंपायरांना सवय आहे 4-4 5-5 वाजेपर्यंत सुंदर आणि अप्रतिम अंपायरिंग करण्याची. त्यांचं लक्ष मध्ये तेवढं चांगलं आहे. यस लेग बायचा इशारा अंपायरचा देखील आलाय. फ्रीडचा बॉल आहे आणि संधी आता मात्र पुन्हा एकदा आहे सुनील पाटीलला. यावेळेचा फटका तर चांगला आहे. सुनील पाटीलचा हा धमाका आहे. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. स्कोर 37. 37 धावा स्कोर बोर्ड वरती. विजयाच्या दिशेने आता मात्र वाटचाल करत असताना या मॅच मध्ये हेमन एंटरप्राइजेस हा संघ या पुढच्या दोन्ही टीमना दरम्यान रेडी राहायचं आहे लगेचच. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमनं फिल्डिंग साठी रेडी राहायचं आहे. आणि आमचे मित्र अल्पेश गायकवाड गुणसंख्या लेखक
नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा देखील फटका हवेत खेळला. तिथे आता मात्र फिल्डर उपस्थित आहे. झेलची संधी मात्र ती देखील गमावलेली आहे. आता बॉलरनं करावा तर काय करावा. हा देखील नशिबाचा चौकार येत असताना सुनील पाटीलला 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धावा. अजूनही विजयासाठी 5 धावेची गरज आहे मॅच मध्ये. दरम्यान भरपूर चुका होत असताना अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला नाईक सरांचा. 42 धावा. अजूनही 5 धावेची गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. करेक्शन आहे 4 धावेची गरज आहे अजूनही. 42 झालेल्या आहेत. हा दरम्यानचा फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर खेळले. विशेप मध्ये हा एक आक्रमक शॉट. दिनेश नाईक मध्ये भरपूर हॅपी आहेत. भरपूर या दरम्यान फक्त आपण त्या मॅचचा आनंद घेत असताना अंपायरिंग करत असताना मात्र रजनी क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाला आवडतं. अंपायर असतील, खेळाडू असतील, कॉमेंटेटर असतील, प्रत्येक जणांना नक्कीच आवडता हा रजनी क्रिकेटचा थरार. नक्की दुसऱ्या दिवशी मात्र सुट्टी असणं गरजेचं आहे जॉबला तर मात्र ठीक आहे. अन्यथा टेन्शन आहे. गोकुळ सरांना भरपूरच टेन्शन आहे आमचे मित्र. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा. पुन्हा नो बॉलचा इशारा. भरपूर चुका करत असताना अजून एक चूक. फिल्डर मैदानाच्या मध्ये 12 आहेत. त्याच कारणानं कदाचित या चुका जास्तीत जास्त होत असताना. यस अंपायर सर. 6 फिल्डर पुन्हा एकदा बघतो आपण ऑन साईडला. नाही 12 फिल्डर खेळतात नाईक सर. मी त्या देखील गोष्टीचा उल्लेख केला कारण का मगाशी देखील आम्हाला सांगितलं होतं. आणि जेव्हा स्पर्धा सुरू झाली फ्री इट स्कोर 45. आदरमानचा फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. मात्र विजयाशी ही धाव इथनं कंप्लीट करत असताना अभिनंदन हेमन एंटरप्राइजेस. अभिनंदन सुनील दादा पाटील. तिन्ही सामने खेळले आणि तिन्ही मॅच मात्र जिंकलेत. अभिनंदन. हार्ड लक. खूप चांगला प्रयत्न नक्कीच मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचचा मन ऑफ द मॅच खेळाडू पुन्हा एकदा नक्कीच 20 धावांची तुफानी इनिंग आपल्या टीमसाठी खेळले सुनील पाटील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग करत असताना एक विकेट देखील घेतली आणि बेस्ट कॅच देखील आपण इथं घोषित करूया. बेस्ट कॅच यतीश. बेस्ट कॅच यतीश. चला फिल्डिंग करणारी टीम. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं लगेचच मैदानाचा ताबा घ्या. दादांनो थोडं सहकार्य करा. प्रिन्स एंटरप्राइजेस. जयमला एंटरप्राइजेस आणि रिद्धी सिद्धी ग्रुप. आपण लगेचच या मॅचला सुरुवात करणार आहोत आणि कमेंट्री बॉक्स मध्ये बदल करणार आहोत. या दरम्यान आमचे ज्येष्ठ समालोचक संदीप सर असतील कमेंट्री बॉक्स मध्ये.
आणि आमचे स्कोरर मित्र अल्पेश गायकवाड आपण संपर्क साधायचा आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल सुनील पाटील याला. अतिशय जबरदस्त खेळी त्या ठिकाणी केली आणि मी सुमित यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुनीलला मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे. अतिशय जबरदस्त खेळी केली. या ठिकाणी मोबाईल सापडलेला आहे. रेडमीचा मोबाईल आहे. ज्याचा कोणाचा असेल भागेश, अरे भागेश यतीश बेस्ट कॅच. आणि बेस्ट कॅच या ठिकाणी यतीशला दिलं. कुठलं जयमाला ना रमेश कोणाची बॅटिंग आहे. बॉल जयमालाच देऊ ना. बॅटिंग वाल्यांनी क्षेत्ररक्षण ताबडतोब लावायचे. फलंदाज मैदानावर ताबडतोब पाठवायचे. अरे जयपाला ट्रान्सफरने टाच घेतली बॅटिंग घेतली बरोबर. मी झोपले तरी तुम्हाला सांगा. बॅट्समॅन कोण कोण आहेत? विनायक विनायक संदीप नायक. हो संदीप. संदीप काय विनायक संदीप नायक. या ठिकाणी दोघेही फलंदाज आलेले आहेत मैदानात आणि पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत असताना दयानंद या ठिकाणी सज्ज होत असताना स्ट्राईकला सज्ज होत आहेत. विनायक नॉनस्ट्राईकला कोण आहे? नॉनस्ट्राईकला कोण आहे? योगेश योगेश हा? विनायक नाही विनायक ना अजय अजय अजय. पाहूया पहिला चेंडू.
यावेळी मात्र पाहू शकाल पहिला चेंडू डॉट टाकला जातोय आणि अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल.